नमस्कार, मी अजित चव्हाण. प्रेक्षक हो, रणसंग्राम लोकसभेचा या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण सांगलीला आहोत. सांगली एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेलं सांगली आणि सांगली लोकसभेचा परिसर. पूर्वी महाराष्ट्रातली सर्व तिकीटं बहुतांश या सांगलीतनं जाहीर व्हायची. त्या सांगलीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत तिकीटं जाहीर होणं बाकी आहेत आणि इथले नेते आपापल्या श्रेष्ठींकडे वाट लावून बसलेत, त्यांच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेले आहेत. कालचक्र अशा पद्धतीने इथं पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. संगीत पंढरी मिरज याच मतदारसंघामध्ये आहे. इथल्या नेत्यांनी एकेकाळी देश आणि महाराष्ट्र गाजवलेला आहे. अशा या सांगली लोकसभेच्या निवडणुकीत सध्या नेमकं काय वातावरण आहे? सांगली लोकसभेतनं अनेक दिग्गज निवडून गेले आहेत. राज्यात केंद्रात डझनावारी मंत्री इथनं या लोकसभा आणि तमाम मतदारांनी निवडून दिलेले आहेत. मात्र या लोकसभा निवडणुकीची चर्चा काही वेगळी आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इथनं काँग्रेसच्या पंजावरती उमेदवार निवडणूक लढवणार नाहीये. अनेक अंगानं ऐतिहासिक यावेळची निवडणूक ठरणार आहेत. अनेक दिग्गज या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघामधले राजकीय कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी आज आपल्याबरोबर रणसंग्राममध्ये आहेत. त्यांच्याबरोबर आपण आज चर्चा करणार आहोत. सांगली लोकसभा स्तरावरती काय नेमक्या समस्या आहेत, काय निवडणुकीचे मुद्दे आहेत, भावनिक राजकीयदृष्ट्या गाजणारी निवडणूक आज आपण विकासाच्या मुद्द्यांवरती आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याबरोबर दीपक शिंदे, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, गेले अनेक वर्ष या ठिकाणी ते भाजपचं काम करतायत. ते भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराची भूमिका इथं मांडतील. आपल्याबरोबर गोपीचंद पडळकर आहेत. गोपीचंद पडळकर हे नाव महाराष्ट्रामध्ये गेले काही दिवस गाजत होतं. मात्र मला असं वाटतं गोपीचंदराव, आपली उमेदवारी याच कार्यक्रमातून जाहीर करायला आपल्याला हरकत नाही, बरोबर? वंचित बहुजन आघाडीकडून कदाचित ते या निवडणुकीच्या रिंगणामध्ये असतील. काही क्षणात त्यांची उमेदवारी जाहीर होणार आहे. आपल्याबरोबर महेश खराडे आहेत. ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. ही मंडळी आपापली भूमिका लोकांच्या समोर मांडणार आहेत. लाखो लोक आपल्याला इथनं ऐकतील. दीपकजी, मी आपल्याकडे येतो. का आपल्या उमेदवाराला निवडून द्यायचं? काय असं काम आपल्या उमेदवारानं केलेलं आहे या लोकसभेमध्ये? किती आपण निधी आणलात? काय कामं केलीत? पक्षाचा नेमका अजेंडा काय असणार आहे? लाखो लोक आता आपल्याला ऐकतायत. या लाखो मतदारांपर्यंत आपल्या पक्षाचा काय अजेंडा आपल्याला पोहोचवायचा आहे? नमस्कार. माझे जे उमेदवार आहेत, आमचे जे उमेदवार आहेत, ते भारतीय जनता पार्टीचे संजय काका पाटील हे सांगलीमधून दुसऱ्यांदा निवडणूक लढत आहेत. आणि ही निवडणूक लढत असताना वस्तुस्थिती अशी आहे की सांगलीमध्ये पहिल्यांदाच पराभव काँग्रेसचा मागच्या निवडणुकीमध्ये झाला आणि जवळजवळ 2,40,000 मताच्या मताधिक्याने संजय काकांची निवड मागच्या वेळेला झाली. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा निश्चितपणानं होत्या आणि त्या निश्चित त्यांनी ज्या काय अपेक्षा त्यांच्या होत्या त्या पूर्ण केलेल्या आहेत. ही निवडणूक मला वाटते 2 गोष्टींमुळं अतिशय महत्त्वाची आहे आणि आमच्या पक्षाला जे मत मिळणार आहेत आणि जे यश मिळणार आहे ते 2 कारणामुळं आहे. पहिलं कारण म्हणजे जे आहे ते भारतीय जनता पक्षाचं केंद्रामधलं असलेलं राज्य, महाराष्ट्रामध्ये असलेलं राज्य आणि त्याचबरोबर मोदींनी आणि आमचे जे काही मुख्यमंत्री आहेत आणि बाकीचे आमचे जे मंत्री आहेत, फडणवीस आहेत आणि बाकीचे मंत्री आहेत, त्यांनी केलेलं काम हे केंद्रामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये आहे. त्याचबरोबर जे लोकल जे आमचे जे खासदार आहेत, या खासदारांनी केलेलं काम गेल्या 5 वर्षांमध्ये जर आपण बघितलं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये इरिगेशनमध्ये, रस्त्याच्या बाबतीमध्ये, म्हणजे दळणवळणाच्या बाबतीमध्ये, रेल्वेच्या बाबतीमध्ये असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड काम केलेलं आहे. म्हणूनच गेल्या 5 वर्षांमध्ये आपण जर बघितलं, म्हणजे पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला लोकांना फार आश्चर्य वाटलं की भारतीय जनता पक्ष इथं कसं निवडून आला. पण इतक्या मताधिक्यानं आल्यानंतर काही लोक म्हणाले की बाबा ही मोदी वेव होती आणि बाकीच्या गोष्टी होत्या. जरी ती वस्तुस्थिती जरी असली तरी सुद्धा या गेल्या 5 वर्षांमध्ये जे काकांनी काम केलं, जे केंद्रामध्ये काम झालं, जे महाराष्ट्रामध्ये काम झालं, या कामाच्या माध्यमातून जर आपण जर बघितलं तर सांगली जिल्ह्यामध्ये नुसते काकाच खासदार जर झाले नाहीत तर त्यानंतरच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये आमचे 4 आमदार हे सांगली जिल्ह्यामध्ये निवडून आले आणि आमचे युतीचे जे काही आमचे सहकारी पक्ष शिवसेना आहे त्यांचे 1 आमदार निवडून आलेले आहेत.
त्यानंतर ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आम्हाला भरघोस असं यश मिळालं. कधीही नाही ते सांगलीची जिल्हा परिषदसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये आली. त्यानंतर महानगरपालिकेची निवडणूक झाली. त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षानं आपलं भरघोस यश हे दाखवलेलं आहे. ही ज्या वेळेला या निवडणुका सतत येत राहतात आणि लोक सतत निवडून देत राहतात, ह्याचाच अर्थ असा आहे की काही ना काहीतरी चांगलं ह्या लोकांनी केलेलं आहे. मोदींच्या माध्यमातून दिल्लीमध्ये झालेलं आहे, फडणवीसांच्या माध्यमातून महाराष्ट्रात झालेला आहे, काकांच्या माध्यमातून सांगलीला झालेला आहे. ह्याचाच हा सगळा परिपाक आहे. आणि त्यामुळे असं वाटतं की भारतीय जनता पक्ष हा एक चांगला पक्ष आहे, चांगला आपली जी कामं आहे ती कामं करणारा पक्ष आहे. आणि हा विचार घेऊन आम्ही या निवडणुकीसमोर जातोय. आम्ही केलेलं काम आहे ते काम लोकांच्या समोर आम्ही ठेवलेलं आहे. आणि आम्हाला खात्री आहे की संजय काकांची निवड ही फक्त एक औपचारिक राहिलेली आहे आणि ती निश्चितपणाने निवडून येणार आहे. ठीक, आपण सविस्तरपणे आपला मुद्दा मांडलात. गोपीचंद पडळकर, मी आपल्याकडे येतो. सविस्तरपणे दीपकजींनी सांगितलं की आम्ही काय काय केलेलं आहे, पण या सगळ्याच्या पाठीमागं आणखी काही मुद्दे आहेत. हा तोच मतदारसंघ आहे. इथले काही गावकरी म्हणत होते पाणी नाही म्हणून आम्हाला कर्नाटकला जाऊ द्या. इथले 6 तालुके सतत दुष्काळी आहेत. इथं अजूनही अनेक ठिकाणी रस्ते पोचलेले नाहीत. इथल्या वैद्यकीय महाविद्यालयाची परिस्थिती काय आहे ते बातम्यांच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला कळतं. इथल्या सिंचन योजना अजूनही पूर्ण झालेल्या नाही आहेत. इथल्या रेल्वेच्या दुहेरीकरणाचा आणि विद्युतीकरणाचा प्रश्न जो मोठ्या प्रमाणावरती सांगण्यात आला होता की आम्ही करू, तो अजून कायम आहे. सांगली आणि समस्या इतकी वर्ष सत्ता भोगूनही काँग्रेसनं भोगली, आता भारतीय जनता पक्षानं भोगली, आश्वासनही दिले, पूर्ण झालीत असं वाटतं का? आणि दुसरं एक महत्त्वाचं, वंचित बहुजन आघाडीकडनं कदाचित आपण रिंगणात असाल, काही क्षणामध्ये त्याची घोषणा होईल, पण तयारी तुमची सुरू होती. यापूर्वी सत्ताधाऱ्यांच्या बरोबरही आपण होतात. काय असा भ्रमनिरास झाला तुमचा आणि कशा करता ही वाट गोपीचंद पडळकर तुम्ही निवडलीत? काय तुमचा अजेंडा असेल, काय सांगाल लोकांना? या देशामध्ये इंग्रजांनी जितका अन्याय केला नसेल, मोगलांनी जितका अन्याय केला नसेल, आदिलशाहीनं जितका अन्याय केला नसेल, तितका अन्याय घराणेशाहीच्या लोकांनी लोकशाहीच्या नावाखाली केलेला आहे. घराणेशाहीला सगळ्या लोकांचा प्रचंड विरोध आहे आणि माझी उमेदवारी ही या दोन्ही घराणेशाहीच्या विरोधात आहे. संजय पाटील हेही घराणेशाहीतले आहेत आणि विशाल पाटील हे वसंतदादांचे नातू आहेत. या दोघांच्या विरोधामध्ये माझी निवडणूक आहे. दीपक बाबा आम्ही एका पक्षामध्ये काम केलेलं आहे. त्यांनी 2 वेळा लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे आणि त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे ती भूमिका आणि खासदार संजय काका पाटील यांची भूमिका हे दुर्वाची 2 टोकं आहेत. मी भारतीय जनता पार्टीमध्ये पूर्णवेळ काम करणारा कार्यकर्ता होतो. मी 15 जुलै 2018ला पार्टी एका विषयावरती मी सोडून दिलेली आहे. लोकसभेची निवडणूक ही खासदार संजय काका पाटील म्हणून ते जिंकलेले नाही आहेत. माझ्यासारखे अनेक सहकारी त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करत होते. मोदींचं एक नेतृत्व होतं. यांनी काही जिल्ह्यामध्ये कुठलं काम केलेलं नव्हतं. यांचं मर्यादित तासगाव तालुक्यापुरतं काम होतं आणि ह्या जिल्ह्यामध्ये सगळ्या लोकांनी उचलून धरलं आणि यांना लोकसभेमध्ये पाठवलं. पण लोकसभेनंतर जी बाबांनी भूमिका मांडली की 4 आमदार निवडून आले, त्याच्यानंतर जिल्हा परिषद आली, पंचायत समिती आल्या, त्याच्यानंतर महानगरपालिका आली, पण जे आलं ते भाजपच्या आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या जोरावरती आलं. संजय पाटील हे भाजप बरोबर नव्हते. त्यांनी तासगाव पंचायत समिती आणि कवटेमंगळ पंचायत समिती त्यांची आली नाही. त्यांनी तिथं भाजपच्या एबी फॉर्म सुद्धा जोडलेले नाहीत. जिल्हा परिषदमध्ये त्यांचे फक्त 2 सदस्य आहेत 2 तालुक्यामधून. त्यामुळं वैयक्तिक संजय पाटलांच्या विरोधामध्ये तिथलं वातावरण आहे आणि जिल्ह्यातलंही वातावरण आहे. आम्ही 2-3 लाख लोक मतं यांच्याबरोबर दिलेली आहेत. ती मतं आता यांच्याबरोबर नाहीत. संजय पाटलांचा पराभव हा 100% ठरलेला आहे. भारतीय जनता पार्टीतल्या सगळ्या लोकांचा इन्सल्ट करणं, त्यांना अपमानित करणं, त्यांना अर्वाच्य शिव्यागाळ करणं, आमदारांना पाठीमागं चुकीच्या पद्धतीनं स्टेटमेंट करणं, या जिल्ह्यामधली परिस्थिती असे. तुम्ही सांगितलं की हा जिल्हा इथून तिकीट वाटायचा, पण या जिल्ह्यातले अनेक मंत्री असायचे, केंद्रामध्ये असायचे, राज्यामध्ये असायचे. आणि ही आज पहिली वेळ आहे की फक्त आणि फक्त संजय पाटलांच्या कानात काहीतरी जाऊन सांगण्यानं या जिल्ह्यातल्या लोकांना मंत्रिपदं मिळाली नाहीत. एक उपाध्यक्ष पद मिळालं ते स्वतःसाठी घेऊन बसलेले आहेत. एक खासदार या लोकांनी जिल्ह्यातले दिलंय. आणि असं असताना सुद्धा ही समोरची शेतकरी संघटनेची लोक आहेत, यांच्या गावामध्ये पाणी नाही म्हणून ही 42 गावं कर्नाटकात जातो बोलतायत. म्हणजे हे महाराष्ट्राला लाजिरवाणी ही गोष्ट आहे की या महाराष्ट्रामधली काही कर्नाटकातली लोक म्हणतात की आम्हाला महाराष्ट्रामध्ये घ्या, आणि त्याच वेळेस महाराष्ट्रातली लोक, सांगली जिल्ह्यातली पूर्व भागातली 42 गावं म्हणतात की आम्हाला कर्नाटकमध्ये जाऊ द्या. आणि मागच्या आचारसंहिते लागायच्या 8 दिवस अगोदर सांगतायत की आम्ही आता ह्यांना मंजुरी दिली. मग तुम्ही 5 वर्ष का काम केलं नाही?
जे रस्ते या जिल्ह्यामध्ये चालू आहेत तो नॅशनल प्रोग्राम आहे हे यांनी समजून घ्यायला पाहिजे. यामध्ये खासदारांचं योगदान काय आहे? नॅशनल रस्ते हे फक्त सांगली जिल्ह्यात चालू नाहीत, कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत. हे नितीन गडकरींचा जो प्रोग्राम आहे, तुमचं दुकान हे फक्त मोदी आणि नितीन गडकरी फडणवीस यांच्या नावावरती दुकान तुमचं चालू आहे. तुमचं वैयक्तिक काय सांगा ना. या जिल्ह्यामध्ये वैयक्तिक खासदारांची कामगिरी काय असा सवाल या आपण करताय. जिल्ह्यामध्ये त्याचं उत्तर आपण घेऊया. खासदारांचं काम काय आहे? संसदेमध्ये कायदे करणे, कायदे करण्यासाठी बोलणं, काय चुकीचे कायदे असतील तर ते रद्द करून घेणं, देशाचा विषय असेल तो विकासात्मक असेल, हिताचा असेल, त्याच्यासाठी जर तिथं भाष्य करणं, यासाठी खासदार आहे. खासदारांनी कुठं समाज घर बांधलं, कुठं देवळं बांधली, कुठं रस्ते बांधले, यासाठी खासदार की नाही आहे. आणि खासदारांनी काम केलेलं आहे ते इथल्या लोकांच्या सगळं विरोधातलं काम आहे. मटकेवाले, वाळूवाले, बिल्डर, कमिशन खाणं हे काम यांचं आहे. आणि म्हणून या जिल्ह्यातली जनता सगळी माझ्या सविस्तर आपण बाजू मांडलीत. मला महेश खराडींकडे गेलं पाहिजे. स्वाभिमानी शेतकरी संघटना या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. काय आपल्या उमेदवाराचा अजेंडा असेल आणि कशा करता आपल्याला निवडून द्यायचं, या निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघातल्या जनतेला आपण काय आश्वासन द्याल? तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मूळ हेतूच या जिल्ह्यातल्या, या राज्यातल्या आणि या देशातल्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करणं. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, स्वामीनाथन आयोग लागू झाला पाहिजे, ही खरं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची प्रमुख भूमिका आहे. आणि याच भूमिकेसाठी गेल्या निवडणुकीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली. आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी याच सांगलीच्या मैदानावरती खासदार राजू शेट्टींचा हात हातामध्ये घेऊन या देशातल्या शेतकऱ्यांचं 2022 पर्यंत उत्पन्न दुप्पट करतो आणि देशामध्ये स्वामीनाथन आयोग लागू करतो अशा पद्धतीची वल्गना केली होती. पण मात्र 2, 2.5, 3, 4 वर्षामध्ये या सरकारनं काहीही केलं नाही. त्यामुळंच आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर साथ सोडली आणि देशातल्या शेतकऱ्यांच्यासाठी 209 संघटनांना आम्ही एकत्रित करून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि देशामध्ये जी महाआघाडी तयार झाली त्या महाआघाडीकडून आम्ही स्वामीनाथन आयोग मंजूर करून घेतो अशा पद्धतीचं आश्वासन किंवा लेखी पत्र घेतलेलं आहे. आणि त्यामुळेच ही लढाई या देशातल्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करणार आहे. आणि निश्चितपणानं या जिल्ह्यामध्ये जो आम्ही उमेदवार दिलेला आहे तो निश्चितपणानं आम्ही निवडून येणार आहे. आणि आत्ताच गोपीचंदनी सांगितलं सामान्य शेतकऱ्यांची बाजू मांडायला घराणेशाहीतला माणूस का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सामान्य शेतकऱ्याला उमेदवारी का दिली नाही? निश्चितपणानं त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न जरी खरा असला तरी या देशामध्ये आदरणीय वसंतदादा पाटील 1988 साली ज्यावेळी वसंतदादांनी राजकारणातून संन्यास घेतला त्यावेळी वसंतदादांनी हे या पुढचं आयुष्य शेतकऱ्यांसाठी समर्पित करतो अशा पद्धतीचं सांगितलं होतं. त्यामुळे वसंतदादांचं आणि शेतकऱ्यांचं एक नातं होतं आणि त्या नात्यालाच पुनरुज्जीवित करण्याच्या भूमिकेतनं आम्ही वसंतदादा घराण्यातल्या एक उमेदवाराला निश्चितपणानं संधी दिलेली आहे. दादाने शेतकऱ्यांसाठी आयुष्य समर्पित केलं आणि मी या जिल्ह्यातल्या खासदारांच्या बाबतीत बोलतो की खासदारांचं काम हे निश्चितपणानं लोकलचं काम नसतं. या देशातल्या मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी संसदेत भूमिका मांडली का? धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी भूमिका मांडली का? मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं यासाठी भूमिका मांडली का? या बाबतीत त्यांनी कधीही मराठा समाज, धनगर समाज, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हातात घेतला नाही. निश्चितपणानं मी तुम्हाला सांगतो, दहशत माजवून गुंडगिरी करून या जिल्ह्यातलं राजकारण होत नाही. मी तुम्हाला माहिती असेल आराराबांचं निधन झालं आणि आराराबांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील या आमदार झाल्या. एका विधवा महिला त्या महिला ज्यावेळी बाजार समितीचं इलेक्शन झालं त्यावेळी त्या महिला ज्या घरात बसल्या होत्या त्या घरावरती दगडफेक करणं, मार्केट कमिटीमध्ये कार्यकर्त्यांना मारहाण करणं, अगदी पोलिसांना मारहाण करणं, अशा पद्धतीचं दहशतीचं राजकारण करून सांगली जिल्ह्याचं राजकारण होणार नाही. विकास नाही. आम्ही बाबा तुमच्या बाबतीत बोललो, आम्ही बाबा तुमच्या बाबतीत बोललेलो नाही. वस्तुस्थिती सांगायला लागलो, वस्तुस्थितीच आहे. त्यामुळे वस्तुस्थिती धरून आम्ही काय बोलत, वस्तुस्थिती सोडून शेतकरी संघटनेबद्दल मांडलं की दगड टाकताय. माजी गृहमंत्री त्यांच्या बायकोच्या घरावरती दगडफेक करणं, त्यांच्यावरती दगडफेक करणं, पोलिसांवरती हात उचलणं, हे कशात बसते? म्हणजे एका खासदारानं आम्ही शेतकऱ्यांचाच प्रश्न मांडला, स्वामीनाथन आयोग लागू झाला पाहिजे यासाठी आमची लढाई आहे. खासदारांनी काय उपस्थित केलं नाही हे आम्ही मांडलं आणि या पुढचं राजकारण जिल्ह्यात झालेलं राजकारण मांडणं हे काय गुन्हा नाही.
खराडे आणि गोपीचंद पडळकर यांनी जे आरोप केले त्याचं उत्तर आपण दीपक बाबा शिंदेंकडनं घेऊ, पण सर्वसामान्य जनतेकडे मी येतो. माझी एक विनंती असेल आपल्याला साहेब, आपण सगळे ज्येष्ठ आहात, आपण संसदीय पद्धतीने सगळे बोलूयात, दुसऱ्याला बोलू देऊयात. मी आपल्या सगळ्यांकडे येईल, पण आपण शांतपणे मुद्दे मांडले पाहिजे. लोकसभा स्तरावरचे मुद्दे अगदी थोडक्यात. खासदारांनी जे काय मुद्दे मांडायला पाहिजेत ते मुद्दे मांडलेले नाहीत. आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना BJP बद्दल जर बोलायचं झालं तर नेहरूपासून आलेली जी नीती आहे तीच या भाजपनेही चालवलेली आहे. आणि आजपर्यंत जर खासदार राजू शेट्टीची मंडळी सांगत असली तर आम्ही सत्तेत होतो, त्यांनी गेले 5 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर काढली, आता भाजप बरोबर काढली, फक्त त्यांना काय मिळालं नाही म्हणून त्यांनी बाजूला गेले. आणि भाजपच्या बद्दल बोलायचं झालं तर भाजपनं पूर्ण 15 लाख देतो म्हणजे दिलेले नाहीत, कुठल्या समाजाला आश्वासनं दिलेली नाहीत. आणि 2000चा विषय तर बँकेत जमा झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी काढून घेतलेले आहेत. त्यामुळे आपला मुद्दा दादा लक्षात माझं मत थोडक्यात आपण मुद्दा मांडूयात लोकसभा स्तरावरचे इथले मुद्दे जे नेत्यांना आपल्याला विचारता येत नाही. या ठिकाणी संजय काका पाटील यांनी कोणतंच काम केलं नाही हे सरासर झूट आहे. हे इतिहासामध्ये ह्या सांगली जिल्ह्याचा ड्रायपोर्ट सारखा अतिशय चांगला प्रकल्प ज्यानं ह्या जिल्ह्याला शुभलाम सुफलाम होणार आहे, लाखो रोजगार मिळणार आहे, त्याच्यासाठी 2500 एकर जमीन आता ॲक्वायर झालेली आहे. माझं फक्त आता शेतकरी संघटनेच्या नेत्यांना एक विचार नाही की ह्याच्या अगोदरचं जे वसंतदादा सहकारी शेतकरी साखर कारखान्यानं जी शेतकऱ्यांची बिलं जी बुडवलेली आहेत त्याच्या संदर्भामध्ये ह्या उमेदवारी देताना काय कमिटमेंट झाली का त्यांनी मला सांगावं. ती बिलांचं काय झालं आणि उद्योगांकरता इथं जमीन घेतली जाते पण त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळतो का, हाही एक महत्त्वाचा प्रश्न इथल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने. मी येतो आपल्याकडे. माझी विनंती आपण सगळ्यांनी महिला भगिनींनी देखील भरपूर प्रश्न उपस्थित करावेत. लोकसभा स्तरावरचे मुद्दे आपण कृपया सांगावेत थोडक्यात. दीपक आबांना प्रश्न विचारायचा आहे की आम्ही सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील विभाजन करून संक गावातनं आम्ही आज बोलतोय, मी संकमधला प्रतिनिधी आहे, की दीपक आबांना विचार आहे की म्हैसाळ 1.25 टप्प्या गेली 30 ते 40 वर्ष झाले ह्याच्यावरती राजकारण होतोय, असं किती दिवस हे राजकारण तुम्ही करणार आहे. आतापर्यंत संजय काका पाटील यांनी 5 वर्ष जत तालुक्याच्या म्हैसाळ 1.25 टप्प्यासाठी कुठल्याच काम केलंय ह्यानं आम्हाला सांगायचं असा प्रश्न आहे माझा. काय त्याच्याकरता त्यांनी पैसे दिले किंवा काय काम केलं खासदारांनी हे त्यांना विचारायचं आहे अगदी थोडक्यात. मी मिरज तालुक्याचा आहे. संजय काकाच्या आणि सुरेश खाडे या दोघांच्या भांडणामुळं आमचा मिरज तालुक्यातील ना एक रस्ता व्यवस्थित आहे ना त्यांनी मिरज तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेला आहे. मला बाबांना एवढंच विचारायचं आहे, या संजय काका जे या सांगली जिल्ह्याचे खासदार आहेत हे फक्त या सांगली जिल्ह्यामध्ये जिरवाजिरवीचंच राजकारण केलं आहे, दुसरं कुठलंच राजकारण यांनी केलेलं नाही. जिरवाजिरवीचं राजकारण केलं आहे का अगदी थोडक्यात. आजच या ठिकाणी गेल्या 2 महिन्यापासून या ठिकाणी म्हैसाळ योजना बंद पाडलेली होती, पण आता निवडणूक जाहीर झाली, कार्यक्रम चालू झाला निवडणुकीचा आणि आज त्यांनी म्हैसाळचं बटन दाबलेलं आहे. याच्या अगोदर 2 महिने या ठिकाणी शेतकऱ्यांनी पाणी म्हणून मेलेले आहेत, तर या ठिकाणी पाणी सोडण्यात आलेलं होतं आणि जाणून बुजून आजच का म्हैसाळचं बटन दाबण्यात आलं याचं उत्तर द्यावं. निवडणुकीच्या तोंडावरती हे सगळं केलं जातं का. मला तिकडे त्या बाजूला जाऊ देत दादा. सगळ्यांच्यापर्यंत आपण पोहोचू, सगळ्यांचे प्रश्न घेऊ. फक्त माझी विनंती थोडक्यात आपण प्रश्न घेतलेत तर फार बरं होईल. सर आपल्याला उभं राहायला लागेल कॅमेऱ्यात येण्याकडे. महत्त्वाचा विषय म्हणजे ही काही आत्ता जी इलेक्शन आहे ती देश पातळीवरची आहे, याचा गांभीर्याने प्रत्येकानं विचार केला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून हा विचार ही काळाची गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न असा की भारताचं परराष्ट्रीय धोरण कसं असलं पाहिजे आणि दूरदृष्टी कशी असली पाहिजे याबद्दल बोललं पाहिजे. स्थानिक प्रश्न स्थानिक पातळीवरती संदर्भ घेऊन सोडवणारे तुम्ही ताकदीचे नेते आहात. परराष्ट्रीय धोरण कसं राहिले असलं पाहिजे आजच्या देश पातळीचा हा गंभीर प्रश्न आहे, त्याचं तुम्ही उत्तर द्यावं. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा, कारण स्थानिक पातळीवरचेच विषय बहुतांश आपण लोकसभेलाही चर्चितो, त्यावरती त्यांनी लक्ष वेधलंय. थोडक्यात सर, दुधाला दर 20 रुपये आता देतात, ते 27 रुपये असताना अनुदान 5 रुपये. अनुदान हे म्हणजे भीकच आहे ना आमची, जे आम्हाला फक्त दर मिळवून देणाऱ्यालाच आम्ही पाठिंबा देणार आहे. दर मिळवून देणाऱ्याला पाठिंबा देणार असं ते सांगतायत थोडक्यात. सर, मागच्या वेळेस 2000च्या निवडणुकीत जे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून, त्यामुळे आम्ही सगळ्या धनगर समाजाने संजय काकांना मतदान केलं होतं. तर दीपक आबांनी सांगावं, संजय काकांनी एखादा तारांकित केला का संसदेमध्ये धनगर समाजाच्या साठी. धनगर समाजाचं आरक्षण, मराठ्यांचं आरक्षण, मुस्लिमांचं आरक्षण हे सगळे प्रश्न भाजप आणि शिवसेना युतीला आता विचारले जात आहेत. येतो मी आपल्याकडे अगदी थोडक्यात. 70 वर्ष झाली सांगलीमध्ये कुठलाही मोठा उद्योग आलेला नाही, याविषयी
पक्षांची काय भूमिका आहे की अजून किती वर्ष इथला तरुण पुण्याला जाणार, मुंबईला जाणार, नाशिकला जाणार, त्याला सांगलीत रोजगार मिळणार आहे की नाही? 70 वर्षामध्ये एकही मोठा उद्योग आपण उभा करू शकलो नाही आहे. हे राजकीय पक्षांना खरोखर लाजिरवाणं वाटतंय की नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अगदी थोडक्यात. माझं नाव किरणराज कांबळे, प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता. चौकीदार हा शब्द 4 शब्दांनी मिळून झालेला आहे. कारण आत्ताच आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे ही निवडणूक ही देश पातळीवरची निवडणूक आहे आणि चौकीदारांना माझे फक्त 4 प्रश्न आहेत सर. की पहिला प्रश्न असा की ज्या संविधानावरती चौकीदार निवडून आले ते देशाच्या राजधानीमध्ये संविधान जाळण्यात आलं, त्यावेळेला चौकीदारांनी काय केलं? माझा दुसरा प्रश्न आहे की या देशामध्ये दलित आणि मुस्लिमांना वेगवेगळ्या प्रकारानं मारहाण केली जाते, त्यांच्यावर बहिष्कार टाकला जातो, आजही त्यांची धिंड काढली जाते, त्यावेळेला चौकीदारांनी काय केलं? माझा तिसरा प्रश्न आहे साहेब की या देशामध्ये आता वेगळ्या पद्धतीचे जे राजकारण सुरू आहे, पुलवामामध्ये जो हल्ला झाला तो त्या हल्ल्यामध्ये चौकीदार असताना, कारण मी 2 वर्षापूर्वीच त्या भागामध्ये जाऊन आलेला आहे जम्मू काश्मीरला, 100 फुटावरती आपली तपासणी केली जाते. मग हा RDXनं भरलेली गाडी त्या ठिकाणी कशी काय आली, त्यावेळेला चौकीदार काय करत होते? आणि चौथा प्रश्न हा माझा अतिशय महत्त्वाचा आहे की या देशामध्ये मराठ्यांचं आंदोलन झालं, धनगरांचं आंदोलन झालं आणि शेतकऱ्यांची आत्महत्या झाली, हे चौकीदारांनी थांबवलं का नाही? अशा 4 प्रश्नांची उत्तरं चौकीदारांनी द्यावीत. जय भीम. दीपक शिंदेंच्याकडनं आपण उत्तराला सुरुवात करूयात. मी आपल्या सगळ्यांकडे पुन्हा येईन, आपल्याला पुन्हा एकदा संधी मिळेल बोलण्याची. आता आपण सविस्तर सगळ्या नेत्यांच्याकडे उत्तराला जाऊयात. जनतेने जे प्रश्न आपल्याला दीपक बाबा उपस्थित केले ते राष्ट्रीय पातळीवरचे काही प्रश्न आहेत, काही प्रश्न स्थानिक पातळीवरचे आहेत. ते म्हणजे जिरवाजिरवीचं राजकारण करण्यात खासदारांनी वेळ खर्ची घातला का? मोठा उद्योग कुठला आला? धनगर आरक्षण, मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण या सगळ्याच्या बाबतीमध्ये काय झालं? दुधाचा भाव, ऊसाचा भाव आणि उमेदवारी ठरवताना सर्वच पक्षांनी काय शेतकऱ्यांच्या बाबतीतली धोरणं विचारात घेतली उमेदवारांची? आपण पहिल्यांदा अशा जो आरोप गोपीचंदांनी केला की ह्याच्यामध्ये खासदारांचा कुठल्याही प्रकारचा हात नाही, हे पूर्णपणाने चुकीचं आहे. गेले बघा, मी आता गोपीचंद आपण उत्तर घेऊ. गोपीचंद तुम्ही बोलत नव्हतो, त्यामुळे तुम्ही बोलत होता तेव्हा मी काय बोललो नाही, त्यामुळे मला बोलू देत आधी उत्तर देऊ दे. मला वाटते आपण बोला. झालं का? संजय पाटलांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी थांबवायची. प्लीज 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 खाली बसा. नाही बीजेपी सरकार घोषणाबाजीचं सरकार आहे, नुसतं झाली तुमची घोषणाबाजी झाली. माझी 2 मिनिट शांतता प्लीज 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 प्लीज. आता माझी एक विनंती आपल्या सगळ्यांना, हा काही करमणुकीचा खेळ सुरू नाहीये, लोकशाहीमधल्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू आहे. साहेब, मी आपल्याला सांगतो, संजय काकांबद्दल आपल्याला फारच प्रेम असेल, आपण संजय काकांना इथं बोलवायला हवं होतं. माझी एक विनंती आपल्याला, नाही आपल्याला राजू शेट्टींच्या घोषणा द्यायच्या असतील तर तेवढा वेळ आपल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यातनं मी कमी करेन. माझी एक विनंती आपल्या सगळ्यांना, जनतेचे प्रश्न आणि त्याची उत्तरं लोकांना अपेक्षित आहेत. आपण घोषणाबाजीत जर वेळ घालवला तर ते काही लोकांना रुचणार नाही. आपण असं करू नये. शिंदे साहेब हे वेळ घालवतायत आणि आपल्याला बोलायला देत नाही. सगळेजण शांत राहा. पहिली गोष्ट, हे सौजन्य नाही आपलं. प्लीज सगळ्यांना मला सगळ्यांना बाजू मांडायला संधी द्यायची आहे. दीपक बाबा शिंदे बोलतायत, ते बोलत असताना कुणी कृपया घोषणाबाजी करू नका प्लीज. माझी विनंती आपल्या सगळ्यांना. संजय काका इथं उपस्थित राहणार होते, पण आज जतमध्ये त्यांचा दौरा सुरू आहे, त्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत आणि मला त्यांनी इथं पाठवून दिलेले. ती पहिली गोष्ट आहे. महत्वाचं म्हणजे गोपीचंदांनी जो आरोप केला की काकांचा ह्याच्यामध्ये कुठलाही सहभाग नाही, हे नॅशनल प्रोजेक्ट्स असतात आणि नॅचरली प्रोजेक्ट्स हे होत असतात. आपल्याला माहिती आहे की कित्येक वर्ष या भागामध्ये नॅशनल प्रोजेक्ट्स असायचे, इथला खासदारी असायचा. मग हे सगळे नॅशनल प्रोजेक्ट्स का झाले नाहीत? आपल्याला एक महत्वाची गोष्ट सांगतो की नॅशनल हायवे आपल्या
जिल्ह्यामधून फक्त 25 ते 30 किलोमीटर इतका होता. आज जर आपण बघितलं तर नवीन नॅशनल हायवे आपल्या जिल्ह्यामधून एवढे मंजूर झालेले आहेत. एक म्हणजे आपल्या गुहागडपासून बिजापूरपर्यंत जायचा जो मार्ग आहे तो नॅशनल हायवे झालेले आहेत. असे हा रद्द केलेला नाही आहे, हा झालेला आहे. हा आता याचं काम सुरू आहे. गोपीचंद हा रस्ता चालू आहे, याचं काम चालू आहे. आणि ह्यांनी रस्ता इकडून वळवला. मी स्वतः नितीन गडकरी साहेबांकडे गेलो होतो आणि मी सांगितलं आमच्या तालुक्याला तुम्ही काय देत नाही तर आमचा रस्ता तुम्ही राज्यमार्ग हा राष्ट्रीय मार्ग झाला पाहिजे. राष्ट्रीय मार्ग 2 राष्ट्रीय मार्ग आपले होणार आहेत. एक नागद मार्ग होणार आहे आणि दुसरा कोटे महाकाळ मार्ग होणार आहे. गोपीचंदजी तुम्ही नोंदवला जिल्हा मार्ग राष्ट्रीय मार्ग केला. संजय काकांनी खासदार म्हणून स्वतः जाऊन नितीन गडकरींकडनं हे राज्य मार्गांचे राष्ट्रीय मार्ग मंजूर करून घेतलेले आहेत. आपण आमच्या पक्षामध्ये होता त्यामुळे आपण त्यांच्याबरोबर गेला असाल, आम्ही असं नाही म्हणत नाही. पण हे निश्चितपणानं हे आपल्या संजय काकांच्या प्रयत्नातनं झालेलं आहे, याच्याबद्दल दुमत असायचं काय कारण नाही आहे. तिसरं आणि हे सगळी कामं आज जे म्हणतात की सगळे काका 2 मिनिटं मला बोलू देत ना. कुठल्याही परिस्थितीमध्ये ही सगळी मोठी कामं आहेत आणि ही सगळी कामं आज जर तुम्ही जागेवरती जाऊन बघितले तर सगळी कामं चांगली चालू आहेत. हे जर मोठे मोठे रस्ते व्हायला लागले आहेत, कॉन्क्रिटीकरणचे रस्ते व्हायला लागलेले आहेत आणि हे निश्चितपणानं येत्या 1-1.5 वर्षामध्ये सगळी कामं पूर्ण होणार आहेत. इलेक्ट्रिफिकेशनच्या बद्दलचं आपण बोलात, ते सुद्धा काम हे काही महिन्यामध्येच ते पण काम पूर्ण होणार आहे. या सगळ्या कामांना पूर्णपणाने गती लागलेली आहे. इरिगेशनच्या बाबतीमध्ये आमच्या जजच्या एका मित्राने प्रश्न काढला की कुठल्याही परिस्थितीमध्ये 6व्या टप्प्याचं पाणी 5व्या टप्प्याचं पाणी अजून तिथं जतला पोहोचलेलं नाही आहे. कुणीही काम जितकं केलं नाही. आपल्याला माहिती आहे की अनुशेषाच्या नावाखाली आतापर्यंत सांगली जिल्ह्याला गेल्या 15-20 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा जास्ती निधी येत नव्हता. ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंटमधनं कुठं तर 50 कोटी 100 कोटी इतकेच पैसे यायचे. आज अशी परिस्थिती झालेली आहे की जवळजवळ 3100 कोटी हे म्हैसाळ ताकारी योजनेसाठी आणि टेंबू योजनेसाठी मिळून जवळजवळ 3100 कोटी रुपये हे ऑलरेडी सँक्शन झालेले आहेत आणि आलेले आहेत. त्याची कामं सुरू झालेली आहेत आणि याच्या पुढच्या काळामध्ये जे कॅनॉल्स आहेत, कॅनॉल्सच्या ऐवजी बंद नलिकेतनं पाणी पुरवायचं आहे. त्यामुळे जे प्रकल्प आपण जे पहिल्यांदा इन्व्हेस्ट केलेले होते, जे ठरवलेले होते, ते जवळजवळ पूर्णत्वाला पुढच्या 1 महिना 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये जास्तीत जास्त पूर्ण होणार आहेत. जो 42 गावांचा विषय आहे की त्या गावांना पाणी म्हैसाळचं योजनेचं पहिल्यांदा प्रकल्पामध्ये नव्हतं, ते जाऊ शकत नव्हतं. त्याच्यासाठी कर्नाटकामधनं आपल्याला पाणी तिथं आणता येतील का हा एक प्रयत्न त्याच्यामध्ये झाला आणि तशा पद्धतीचा प्रयत्नही यशस्वी होईल अशी परिस्थिती निर्माण झाली. पण ते एकंदरीत फार दुर्गम आहे, अवघड आहे. अशी परिस्थिती असताना एक ठरवण्यात आलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या ज्या गावांना पाणी आपण दिलं पाहिजे आणि त्यासाठी वेगळा प्रकल्प या गेल्या 1 महिन्यापूर्वीच काकांनी प्रयत्न करून तो सँक्शन करण्यात आलेला आहे. 54 गावं त्याच्यामध्ये येणार आहेत. उपस्थित झालं होतं ते म्हणजे संविधानाच्या बाबतीमध्ये की संविधान जाळलं त्याच्यावरती आपली प्रतिक्रिया काय होती. दुसरं एक महत्वाचं, राज्यात पेटलेल्या आरक्षणाचे जे प्रश्न आहेत, मराठा धनगर आरक्षण, त्याच्याबद्दल मुस्लिम आरक्षण काहीतरी क्रिया करते, ह्याला जर तुम्ही ताबडतोब उठणार जर असाल आणि त्या पंतप्रधानांना जर दोषी जर धरणार असाल तर ते योग्य होणार नाही. आणि जर ह्याच्यामध्ये असं असेल की प्रत्येक बारीक सारीक गोष्टीला सुद्धा पंतप्रधान काय करत होते ह्याला काय अर्थ नाही आहे. मी आपल्याला सांगतो की त्याच्या आणि मग जर 20-25 वर्षामध्ये अशा घटना कधी घडल्याच नाहीत का, हा विषय महत्वाचा आहे. ठीक, मला एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेक नंतर मी गोपीचंद पडळकर, महेश खराडे यांच्याकडे जाणार आहे आणि सर्वसामान्य जनतेशी देखील आपल्याला बातचीत करायची. सांगली लोकसभेच्या रणसंग्राममध्ये आपण चर्चा करतो. एक छोटासा ब्रेक लगेचच परतो. आरडाओरडा नको प्लीज. अभय, रणसंग्राममध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण सांगलीमध्ये आहोत. आपण गोपीचंद पडळकर यांच्याकडे जाऊयात. गोपीचंद पडळकर, आपल्यालाही काही प्रश्न इथं उपस्थित झाले, काही मंडळींनी प्रश्न इथं मांडले. काय आपलं म्हणणं आहे या सगळ्यावरती? लोकसभेची जी निवडणूक आहे ती मुद्द्यांवर झाली पाहिजे. ती मुद्द्यावर न होता ती राजकारणावर होते. हे दुःख आहे खूप मोठं सांगली लोकसभा मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेचं. काय वाटतं आपल्याला? नाही, आता ते दुःख निवारण्यासाठीच मी उभा आहे ना. हे जे मुद्द्यावर कोणाला लगेच गुद्द्यावर यायचं, लोकांना बोलू द्यायचं नाही, दादागिरी करायची, म्हणून हा गोपीचंद उभा आहे. हे सगळं मोडूत काढण्यासाठी आणि इथून पुढं जे लोकांच्या मनात आहे त्यासाठीच माझी उमेदवारी आहे. मी एका सामान्य कुटुंबातून आलोय. माझं गाव 100 घराचं गाव आहे, 500 मतदान आहे. मग मी लोकसभा निवडणूक का लढवतोय? कारण जनतेला वाटतं मी निवडणूक लढवावी. आणि जे बाबांनी मुद्दे इथं मांडलेले आहेत की नॅशनल हायवेचे मुद्दे मांडले, मला एकच बाबांना प्रश्न करायचा आहे. नॅशनल हायवे मिरज ते नागजफाटा एवढाच नॅशनल हायवे आहे का? त्याच्या पुढं नागपूरपर्यंत आहे ना.
पुढं मतदारसंघ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत तिथं. तिकडून जो विट्यावरनं आलाय मिरजेला नॅशनल हायवे, तो विट्यापासून पुढं बारामतीपर्यंत नाही का? हे नॅशनल हायवे फक्त नुसत्या सांगली जिल्ह्यापुरते नाही, त्याचं तुम्ही मार्केटिंग करू नका. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, जे नॅशनल प्रोजेक्ट सोडून तुम्ही काय केलं सांगा. आयडियल आता त्यांनी तिथं एक बाबांनी प्रश्न विचारला की 70 वर्षामध्ये एकही मोठा कुठला उद्योग इथं उभा राहिला नाही. का नाही राहिला? सरकारच्या वतीने एखादा उद्योग उभा राहायला पाहिजे, ही लोकांची भावना आहे. आणि त्यासाठी तुम्ही काय केलं? तुम्ही कारखान्याला अनुदान मिळवण्यासाठी तुम्ही महिना तुम्ही तिथं 2 कारखाने ह्यांनी ढापले, 2 कारखाने गोरे सभासदांचे ढापले यांनी. आणि मग माझं म्हणणं असं आहे की संसदेत जाणारा माणूस हा कारखानदार नसावा, त्याची सुतगिरणी नसावी. ड्रायपोर्ट आणलं, ड्रायपोर्ट बातमी वाचतोय की मी, 1 वर्ष झालं यांची बातमी चालू आहे. दुसरा कुठला काही विषय नाही ना. ते तुमचं काम झाल्यानंतर लोक तुम्हाला मानतील ना, बाबा हे ड्रायपोर्ट दिसतोय, इथं 2000 लोक काम झाले. या निवडणुकीला यांना सांगायला साहेब मुद्दा नाही आहे. त्यांच्या बरोबर भाजपचा माणूस पुढे कोणी येणार? दीपक बाबा सोडला तर माणूस इथं फेस करायला येणं झालाय भाजप मधला. ही वस्तू तिथे आहे. बाबा हा प्रामाणिक माणूस आहे आणि हा माणूस तेवढा दानाला जातो, पुढे येऊन उभा राहतो. का भाजप मधले लोक येऊन इथं फेस करत नाहीत? भाजप मधले लोक काय इथून बोलत नाहीत? हे खासदार दिल्लीत आहेत, काही मुंबईतले आहेत. हे तुम्ही आता मुंबईमध्ये असता, काका किती वेळा मुंबईत असतात? संसद मुंबईत आहे, अधिवेशन चालू असलं का हे मुंबईमध्ये असतात. ह्या मंत्री कानात बोल, त्या मंत्री कानात बोल. इथं मुंबई आहे का? तुम्ही प्रश्न संसदेत मांडायला पाहिजे. किती वेळा तुम्ही प्रश्न मांडला? या जिल्ह्यातल्या लोकांना माझा प्रश्न आहे. संजय काकांनी एक देशासाठी प्रश्न मांडला आणि तुम्ही टीव्हीवरती ऐकला. एक सांगा उत्तर, मी या उमेदवारी माघारी घेतो. संसदेमध्ये तुम्ही कशासाठी जाता? बरं कुठला विषय मांडता तुम्ही? तुमचा अजेंडा काय हो, तुम्ही समाज हिताचं काय मांडलंय? तुम्ही चुकीच्या पद्धतीनं बोगसगिरी करता. हो, मी घेतो तुमचा ठामपणे मी मांडतो उमेदवारी. उमेदवारी मागे घेतो. तुम्ही समाज हिताचं काय मांडलंय? तुमचा अजेंडा काय असेल? देशासाठी तुम्ही काय बोललाय? आपला वेळ वाया जाईल. तुमचा अजेंडा निवडणुकीतला काय असेल? हा गोंधळ शांत होईल. माझी विनंती सगळ्यांना, आपण खाली बस. अहो बसा दादा, आबा बोलतायत. नाही दादागिरी कोणाची नाही माझ्या कार्यक्रमात. काही दादागिरी कोणी करू शकत नाही. साहेब बसा, काका खाली बसा, खाली बसा, खाली बसा. ओ बसा, खाली बसा. ओ दादा बसा ना. गोपीचंदजी आपला वेळ वाया जातोय, तुम्ही बोला. गोपीचंद पडळकरांना मुद्दा मांडायला द्या. खाली बसा. पडळकरांना मुद्दा बोलू द्या. पडळकरांना बोलू द्या. बस साहेब, प्लीज माझी विनंती होईल. आपण बसा, खाली बसा. चला पडळकरजी, आपण बोला. या जिल्ह्यात तुमचे वैयक्तिक मुद्दे काय असतील? विकासाचे मुद्दे काय असतील? तुमचा निवडणुकीतला महत्वाचा मुख्य मुद्दा काय? या जिल्ह्यातल्या लोकांना मला नम्रपणे सांगायचं आहे. खाली बसा. 2 मिनिटं दादा, फिरू नका. माझी निवडणूक ही संसदेमध्ये आजपर्यंत कुणीही चांगल्या पद्धतीचं काम केलं नसेल. म्हणजे काही लोकांनी केलंय, पण त्याच्यापेक्षा उजळ काम करण्याचा मी प्रयत्न करेल. संसदेमध्ये या सांगली जिल्ह्यातले प्रश्न असतील, राज्यातले असतील, देशातले असतील, त्या सगळ्या प्रश्नाला वाचा फोडेन. नुसत्या सांगलीतलं मैशाळ, टेंबू, ताकारी हा विषय संसदेतल्या खासदारापुरता मर्यादित नसून कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत जेवढा आपला विशाल देश आहे, या देशातल्या अनेक प्रांतातले, अनेक भाषेतले, अनेक समूहाचे प्रश्न मांडण्याचा मी प्रयत्न करेन. या सांगली जिल्ह्यामध्ये जे लोक बोलतायत, मी जर नाही बोललो की जिरवाजिरवीचं राजकारण आहे, मला तुम्ही खासदार म्हणून निवडून द्या. या जिल्ह्यामध्ये कलेक्टर कोण असावा? या जिल्ह्यामध्ये कलेक्टरनं काम चांगलं केलं तर त्याची बदली करायची. माझं खासदारांचं ऐकत नाही म्हणून, आमदारांचं ऐकत नाही म्हणून मला तुम्ही निवडून द्या. जो लोकहिताचा अधिकारी काम करणार आहे ते कलेक्टर असतील, SP असतील, DYSP असतील, प्रांत असतील, तहसीलदार असतील किंवा PA असतील. मी तिथं पदाधिकारी म्हणून ढवळाढवळ करणार नाही. आणि जर चुकीचा कोण अधिकारी वागत असेल तर जनतेच्या बाजूने मी ठामपणे उभा राहील. बदलीसाठी मी कुणाला पत्र देणार नाही, पैसे खाणार नाही, कुणाचं कमिशन खाणार नाही. आणि मी कुठला साखर कारखाना, सूतगिरणी, कुठलंही काय पिठाची चक्की सुद्धा मी टाकणार नाही. म्हणून माझी ही भूमिका आहे. महेश कराडे, मी आपल्याकडे येतो. आपण महेश कराडे यांच्याकडे जाऊयात. मी आपल्याकडे येतो. नक्की आपण विचारू. महेश कराडे, आपल्या उमेदवाराची पार्श्वभूमी जी आहे ती घराणेशाहीची, असा एक आरोप झाला. तर प्रश्न आपल्याला विचारला गेला की शेतकऱ्यांचे पैसे दिलेत का? साखरेचे सगळे, ऊसाचे सगळे पैसे आपण ती खातरजमा केली का? आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या उमेदवाराचा अजेंडा काय असेल? जसं पडळकरांनी सांगितलं, दीपक बाबांनी सांगितलं, आपल्या उमेदवाराचा अजेंडा काय असेल? काय काम करणार आपण? निश्चितपणानं आता काही लोकांनी प्रश्न उपस्थित केला की वसंतदादा सहकारी साखर कारखान्याकडं शेतकऱ्यांची बिलं 2013ची बिलं राहिलेली आहेत.
नाही, बाकी सगळे दिलेले आहेत. 2013ची राहिलेली आहेत, तर 2013ची बिलं 2 दिवसात देण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. नाही 2013ची मिरज तालुक्यातले ऐका, 2013ची मिरज तालुक्यातली बिलं आतापर्यंत दिलेली आहेत. उर्वरित येत्या 2 दिवसामध्ये दिली जातील या जिल्ह्यामध्ये. आणि तो नाही या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा एकरकमी FRP, या जिल्ह्यामध्ये एकरकमी FRP देण्याचा निर्णय वसंतदादा सहकारी साखर कारखान्याने घेतला. 2717 रुपये त्यांनी एकरकमी FRP राज्यामध्ये त्यांनीच दिली, म्हणूनच त्यांना आम्ही उमेदवारी दिले. पण याचा अर्थ असा नाही की शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती तडजोड करण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कोणती भूमिका नाही. त्या कारखान्यानं जर शेतकऱ्यांना या पुढच्या काळात नाडवलं तर त्याच्यावरती मोर्चा काढणारी पहिली स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल. म्हणजे शेतकरी हित बाजूला ठेवून चळवळ वेगळी, राजकारण वेगळं. राजकारणाच्या वेळेला आम्ही राजकारण करू, पण चळवळीच्या वेळा शेतकऱ्याच्या हिताला बाधा येईल अशी कोणतीही भूमिका. आणि या जिल्ह्यामध्ये निश्चितपणानं या जिल्ह्यामध्ये कोणताही मोठा उद्योग नाही, ही वस्तुस्थिती आहे. 5 तालुके या जिल्ह्यामधले दुष्काळ आहेत. 100% 5ही तालुके बागायती करणं, या जिल्ह्यामध्ये उद्योग उभा करणं, या जिल्ह्यातल्या तरुणांच्या रोजगाराला हाताला बेरोजगार तरुणांना हाताला काम देणं, ह्या प्रमुख भूमिकेवरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अजेंडा आहे. आणि निश्चितपणानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार निवडून आल्यास या जिल्ह्याचा कायापालट झालेला तुम्हाला दिसेल. ठीक, मी आपल्या सगळ्यांच्याकडे येतो, पण माझी एक विनंती असेल साहेब, माझी विनंती असेल, कार्यक्रमाचे नाही, आपल्याला इथे संधी आहे सर, म्हणून आपण बोलू शकता. जी जनता इथं नाहीये त्यांचे प्रश्न देखील काही बांधव उपस्थित करतायत. तुमच्या राजकारणामुळं, तुमच्या घोषणाबाजीमुळं लोकांचा वेळ आपण का वाया घेता? माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती असेल, कार्यक्रमाचे काही नियम असतात ते आपण पाळा. आपण टार्गेटपणा केला, शाळेतल्या मुलांसारखा व्रात्यपणा केला म्हणजे आपण खूप छान होत असं नाही. लोक टीव्हीवर बघून वाईट बोलतात आपल्या नेत्याबद्दल, पक्षाबद्दल. हा माझा अनुभव आहे, त्यामुळे कृपया आपण कुठल्याही पद्धतीनं गोंधळ करू नका. मी सर्वसामान्य राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सगळ्यांकडे येतो. दादा, मी आपल्याकडे एकदा आलो होतो, आपला नियम आहे की आपण एकाकडे एकदा गेलं पाहिजे. अगदी थोडक्यात मला या ठिकाणी सांगायचं आहे, सांगली जिल्ह्याचं राजकारण हे पहिलं जातीवादी व्यवस्थेवरती आधारित राहिलेलं आहे. कारण आत्तापर्यंत मला ज्या वेळेपासून राजकारण कळतं त्यावेळेपासून या जिल्ह्याचे खासदार जर बघितले तर एकही बहुजन समाजातला चेहरा दिसत नाही. मग गोपीचंद पडळकरांच्या सारखं बहुजन समाजातलं नेतृत्व करणारी माणसं या लोकांना चालत नाहीत. त्यामुळं बाळासाहेब आंबेडकर आणि ओबीसी साहेबांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून 48 असे खासदार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेले आहेत. मला बाबांना एक प्रश्न विचारायचा आहे की या जिल्ह्यामध्ये काम करत असताना नेमका तुमचा अजेंडा काय होता हे कधीच सांगितलं नाही. फक्त मोदींच्या नावावरती तुम्ही उदोउदो केलं, परंतु या जिल्ह्यामध्ये काम करत असताना आणखीन परत जातीवाद उफाळून आल्याचं सरळ दिसतंय. तर त्याचा खुलासा करावा. आणि संविधान लास्ट प्रश्न, जे संविधान महत्वाचा विषय आहे, जे संविधान जाळलं गेलं ह्याच्यामध्ये दिल्लीमध्ये संविधान जाळलं गेलं प्रशासनाच्या ऐकून घ्या ना, त्यांनी सांगितलं क्षुल्लक गोष्ट आहे ती म्हणून. संविधान जाळलं गेलं, अजिबात म्हटलेलं नाही. काय तर माझ्या तोंडामध्ये शब्द घालू नका. मी अजिबात क्षुल्लक गोष्ट आहे म्हटलेली नाही. ते वाक्य तोंडामध्ये घालू नका. जे संविधान जाळलं गेलं, जे संविधान एक मिनिट, जे संविधान जाळलं गेलं, ऐकून घ्या, माझा प्रश्न ऐकून घ्या. प्रशासनाच्या समोर संविधान जाळलं गेलं, त्या ठिकाणी तुम्ही थांबू शकला नाही. म्हणजे नेमकं तुम्हाला काय साध्य करायचं आहे ते तुम्ही सांगा. आपण त्यांना विचारू अगदी थोडक्यात. प्रश्न कृपया छोटे असू देत. मी कुणाचाही पक्षपाती नाही, मला काही घेणदेणं नाही. मला लोकांचे प्रश्न उपस्थित करायचे. आपण नेत्यानितकं बोललात तर कार्यक्रमाची माझी वेळ जाईल. माझ्याकडे वेळ फार कमी आहे. प्लीज छोटे प्रश्न. या जिल्ह्यातला सगळ्यात मोठा आशिया खंडातला असलेला कारखाना आता स्वाभिमानीकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या घराण्यांनी तो रसा तळाला नेलेला आहे. हे जिल्ह्याला कुठे नेणार आहेत हे इथं दिसलेलं आहे. तिन्ही प्रमुख उमेदवारांचे प्रतिनिधी उभा आहेत. एक प्रतिनिधी स्वतः येत आहेत. संजय काका हे ह्या जिल्ह्यात प्रूव्ह झालेलं नेतृत्व आहे. त्याची उदाहरणं अशी आहेत की म्हैसाळसारख्या ठिकाणी झालेल्या गर्भपाताचं प्रकरण त्यांनी संसदेत म्हटले. 230 प्रकरणं त्यांनी संसदेत मांडलेली आहेत. मला गोपीचंदनी पहिल्यांदा प्रश्न विचारला की यांनी काय देशामध्ये मांडलं. 230 प्रश्न मांडलेले आहेत. आणि या जिल्ह्यातल्या सगळ्या सिंचन योजना, पंतप्रधान सिंचन योजनेमध्ये संजय काकांनी समावेश केलेला आहे. मुद्दा तुमचा लक्षात आला. अगदी थोडक्यात. माझं पडळकरजी प्रश्न आहे तुम्हाला.
ठीक आहे काका, तुम्ही बोललात ना, बस झालं ना, बसायला चालेल. उत्तर घेऊ ना आपण. अहो साहेब, उत्तर घेऊ ना. तुमच्याच एकट्याचा प्रश्न महत्वाचा आहे का? आपण उत्तर घेऊ ना, आपण घेऊ ना उत्तर. आपण उत्तर, तुम्ही गोंधळ करताय का? तुम्ही बसा ना खाली. तुम्ही प्लीज प्लीज प्लीज, मी आपल्या अत्यंत नम्रपणे विनंती करतो, आपण बसा. मी एक नाही, विद्यार्थ्याचा प्रश्न आहे हा, इथं तुम्ही दाबताय का? तो 2 कारखाने तुमच्या नेत्याचे, त्यांनी सांगितलं, तुम्ही प्रश्न विचारला, आपण उत्तर घेऊ, विषय संपला. लोकांचे प्रश्न महत्वाचे आहेत ना. मी एक शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून विचारतो, आतापर्यंत बेरोजगारी भरपूर झाल्या, येणाऱ्या पुढल्या याच्यासाठी उद्योगधंदा रोजगार म्हणून तुम्ही काय निर्माण करू शकता का निवडून आल्यावर? तिघांनी ही प्रश्न आहे माझा. अगदी थोडक्यात, आपल्याला याच्यापूर्वी दादा मी विचारला होता, अगदी थोडक्यात. सर, दीपक बाबांना मला विचारायचं आहे, त्यांनी खासदारांची बाजू एवढ्या चांगल्या पद्धतीनं मांडली की गोपीचंद पळकर कोणतेही लोकप्रतिनिधी नसताना त्यांनी आटपाडी तालुक्यामध्ये कामत, बाळेवाडी, गहाणन, झरे इथं लोकवर्गणीतून आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून 18 किलोमीटरचा कॅनॉल लोकवर्गणीतून काढलाय. असं आयडियल कोणतं काम खासदारांनी केले त्यांनी सांगावं. आणि दुसरी गोष्ट, 5 वर्षामध्ये खासदारांनी फक्त जो सभासदांचा कारखाना आहे नागेवाडी आणि तासगाव हे खाण्यापलीकडे दुसरं काही केलेलं नाही. काका अगदी थोडक्यात. मला थोडक्यात विचारायचं आहे, जागतिक मंदी असताना सगळ्या उद्योगधंद्यांची व्हॅल्युएशन कमी होत आहे किंवा पैसे मिळवणं इतकं अवघड झालं असताना हे सोशल वर्क करताना कुठल्याही पक्षाचा उमेदवार असला तर त्याची संपत्ती 5 वर्षात डबल कशी काय होते हे जर मग आम्हाला जर सांगितलं तर आम्ही सुद्धा कष्ट करून घाम गाळून आमचे काय होत नाही, म्हणजे भांडवलशाही सुद्धा. संपत्ती कसं काय वाढली? येतो. मी सांगली जिल्ह्याच्या शेवटच्या गावातून आलेलो आहे. आमच्या राजेवाडीच्या तलावामध्ये उरमोडीचं पाणी सोडलेलं होतं, पण ज्यावेळेस संजय काकाने त्यावेळेस त्या ठिकाणी पूजन केलं ते पाणी पाठीमागच बंद पडलं. ठीक. जे आता दिल्लीमध्ये संविधान जाळलं त्या संदर्भात हे सरकार गांभीर्य नाही. आदरणीय देशाचे नेते बाळासाहेब आंबेडकरांनी सांगलीचं पट्टे आदरणीय गोपीचंद पळकरने उचललं आहे. कोणी सामन्यात या आपल्याला निकाल सांगेल ही जनता लक्षात ठेवा. ठीक. आता आपण, माझी एक विनंती, आपण आपला वेळ फार थोडा राहिला. दीपक बाबा, मी आपल्याकडे येतो. जे शिंदेसाहेब प्रश्न आपल्याला उपस्थित झाले ते म्हणजे एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो संविधानाच्या बाबतीमध्ये आपल्याला उपस्थित होतो. हा एक भावनिक मुद्दा असला तरी आपण मूळ जे मुद्दे आहेत त्याच्यावर अगदी थोडक्यात आणि जाता जाता काय निवडून द्यायचं तुमच्या उमेदवाराला? मुद्द्याबद्दल मी स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की आम्ही त्याचं कुठलंही समर्थन करत नाही, कोण करूही शकणार नाही आहे. 100% जर जी घटना घडली त्याच्याबद्दल आम्हाला खेद आहे, पण आम्ही त्याच्या जबाबदार आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि निश्चितपणानं ज्यांनी ते गोष्टी केलेल्या आहेत त्यांच्यावरती योग्य त्या पद्धतीच्या कारवाया निश्चितपणानं झालेल्या आहेत. ही पहिली गोष्ट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी दोघा तिघांनी महत्वाचा प्रश्न, अतिशय महत्वाचा जिल्हा. एक मिनिट नाही, आता उत्तर घेऊ. प्लीज बोला. तो एक मिनिट. दुसरा महत्वाचा विषय जो बऱ्याच लोकांनी तर या ठिकाणी काढला की कुठल्याही परिस्थितीमध्ये या जिल्ह्यामध्ये मोठे उद्योगधंदे हे आलेले नाही आहेत. हे आलेले नाही आहेत ही वस्तुस्थिती आहे. का आलेले नाही आहेत त्याला बरीचशी कारण आहेत. त्यातलं सगळ्यात प्रमुखाचं जर कारण कुठलं असेल तर ह्या जिल्ह्याला जे दळणवळणाच्या माध्यमातून जोडलेले जे रस्ते होते आणि त्या ज्या इथं एअरपोर्ट नव्हता, इतर रेल्वे ट्रॅक्स डबल नव्हत्या, इतर रस्ते चांगले नव्हते, त्यामुळं इथं मोठे उद्योग झाले नाहीत. सांगली फर्स्ट नावाच्या एक मोठा उपक्रम आम्ही मागच्या वर्षी संजय काकांच्या माध्यमातून इथं आम्ही उभा केला होता आणि त्यासाठी म्हणून आम्ही बरेचसे मोठे उद्योजक या ठिकाणी आणले होते. मोठ्या उद्योजकांनी सांगितलं की आता सांगलीमध्ये इतके दळणवळणाची साधनं चांगली झालेली आहेत की आम्ही या ठिकाणी येऊन मोठे उद्योग निश्चितपणाने या पुढच्या काळामध्ये आम्ही काढणार आहोत. पडळकरजी, मी आपल्याकडे येतो. का जाता जाता काय सांगाल आपल्याला का निवडून द्यायचं? महत्वाचे मुद्दे, वैयक्तिक टीका टाळून तुमच्यासाठी म्हणून लाखो मतदारांना तुम्ही काय आवाहन करा? जिल्ह्यातल्या लोकांना मी इतकंच सांगू इच्छितो की तुम्हाला भयमुक्त इथं राहता येईल. कुठलाही अधिकारी चुकीच्या पद्धतीनं तुमच्यावरती अन्याय करणार नाही. तुमची जी रास्त मागणी असेल त्याला न्याय देण्याची भूमिका मी करेन. या जिल्ह्याचे जे प्रश्न असतील ते मी चांगल्या पद्धतीनं संसदेमध्ये मांडेन. गावात मंदिरं कमी पण लायब्ररी जास्त काढेन विद्यार्थ्यांच्यासाठी. सांगलीसारख्या शहरामध्ये 5 स्टार लायब्ररी करेन उभा की तिथं मुलांना अभ्यास करता येईल. नवीन जे आयडियल विषय आहेत ते घेऊन मी तुमच्या समोर येईल. मी जातीमध्ये तेढ निर्माण करणारे, भावकीमध्ये वाद लावणारे, गावागावामध्ये वाद लावणारे विषय कुठले घेणार नाही. आणि निकोप राजकारण या जिल्ह्यामधलं जे काही दिवसापासून होत नाही ते निकोप राजकारण करण्याचा मी प्रयत्न करेन आणि सांगली जिल्ह्याचं नाव अखंड देशामध्ये गाजवेन. संसदेमध्ये त्या पद्धतीनं प्रामाणिकपणे भूमिका मांडेन आणि तुमच्याशी प्रामाणिक राहीन. महेश कराडे, का आपल्या उमेदवाराला निवडून द्यायचं? आपल्या उमेदवाराच्या वतीनं आपण जे लाखो लोक आता आपल्याला ऐकतायत, जे मतदान करणार आहेत सांगली लोकसभा मतदारसंघातले, त्यांना काय आवाहन कराल? तुमचा उमेदवार का निवडून द्यायचा? मी तेच, ही लोकसभेची निवडणूक ही स्थानिक प्रश्नावरती न होता देशामध्ये
हुकुमशाहीचं सरकार आणावं का लोकशाहीवादी सरकार आणावं या भूमिकेतनं आम्ही या निवडणुकीत पाहतोय. कारण या देशातलं सर्वोच्च न्यायालय सुरक्षित नाही, या देशातली CBI सुरक्षित नाही, या देशातलं रिझर्व्ह बँक सुरक्षित नाही. म्हणजे या देशातल्या लोकशाहीवादी देशामध्ये ज्या ज्या संस्था बळकट व्हायला पाहिजे होत्या त्या सगळ्या संस्था मोडून काढणं किंवा त्याचं महत्त्व कमी करणं याचा अर्थ आहे की या देशामध्ये 2024ला लोकशाही पद्धतीनं निवडणुका होणार का हा खरा प्रश्न आहे. आणि साक्षी महाराजांनी याबाबत सांगितलेलं आहे की 2019ची निवडणूक ही शेवटची निवडणूक असेल. म्हणजे RSSचा आणि भारतीय जनता पक्षाचा या देशामध्ये हुकुमशाही आणण्याचा डाव आहे का आणि तो डाव मोडीत काढणं या देशामध्ये गेल्या 70 वर्षापासून जी लोकशाही अबाधित आहे ती लोकशाही समृद्ध करणं, सर्वसामान्य माणसाला न्याय देणं, शेतकऱ्यांना न्याय देणं आणि तुमचं आमचं सर्वांचं म्हणजे मेडे असेल, शेतकरी असेल, सामान्य तरुण असेल या सर्वांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवणं आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवणारी ही निवडणूक आहे. त्यामुळंच पुरोगामी लोकशाही आघाडीच्या या उमेदवाराला सांगली जिल्ह्यातला मतदार निश्चितपणानं लोकशाही पाहिजे का ठोकशाही पाहिजे तर लोकशाहीच्या मार्गानं कौल देईल. आणि या देशातली लोकशाही वाचवण्यासाठी या देशातला सर्वसामान्य माणूस कौल देणार आहे. त्यामुळे आमचा उमेदवार देशाला लोकशाही बळकट करणारी व्यवस्था या देशामध्ये आणण्यासाठी आमची निवडणूक यंत्रणा आहे. सांगली लोकसभा मतदारसंघामधल्या या तमाम उमेदवार प्रतिनिधींशी आपण सगळं म्हणणं ऐकलं. या निवडणुकीत काय महत्त्वाचे मुद्दे असतील हे देखील आपण ऐकलं. सांगलीकरांनी या मुद्द्यांवरती आणि त्यांच्या मनातल्या मुद्द्यांवरती भरघोस मतदान या निवडणुकीला करावं. रणसंग्राम लोकसभेचा मध्ये आज सांगली लोकसभा मतदारसंघात आपण होतो. या कार्यक्रमामध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.